104वा जयंती उत्सव साजरा होत असताना तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम गायकांनी या ठिकाणी आपली कला सादर केली आणि या ठिकाणी माझ्या अगोदरही जे कलावंत गाऊन गेले सगळे दिग्गज कलावंत आहेत, परंतु वामनदादाच्या या जयंतीला फार दुरून दुरून लोक या ठिकाणी उपस्थित राहतात। कारण हे आणि तुम्ही सुद्धा दुपारपासून 12:30 वाजल्यापासून आपण या ठिकाणी बसलेला आहात, तर तुम्ही तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण संजय नगर हे चळवळीचं केंद्रबिंदू आहे। आणि सालाबादाप्रमाणे मीही या ठिकाणी येत असतो। गेल्या वर्षी गायला भेटलं नाही, कारण माझा परम मित्र, माझा भावासारखा भगवान रोटे भाई भागवकर, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक, त्या दिवशी त्यांचं निधन झालं आणि मग त्यावेळेस माझी काय कॅपॅसिटी राहिलीच नाही। मी जाऊन मैत करून या ठिकाणी आलो होतो। बरेच जण बोलले, दादा तुम्ही गेल्या वर्षी गायलंच नाही। म्हणलं आता गातो। तर बांधवांनो, माझं नवीन गीत मी मुकडा नांतरा आणि मुकडा नांतरा, कारण इथं बरेच कलाकार आहेत, 2 मुकडे गाणार आहे। या देशामध्ये काय चालू आहे, एकीकडे आमचे विद्यार्थी त्या जंतर मंतरवरती आंदोलन करतायत स्वतःच्या न्याय हक्कासाठी, परंतु सरकार दडपशाही, पोरांना कसं मारलं बघितलं असेल तुम्ही। पण शेवटी त्या संविधानाच्या पुढे त्या प्रधानाला राजीनामा द्यावाच लागला आणि आणखीन काही करेल तर त्या प्रधानाचा जो त्याच्यावरती प्रधान आहे त्यालाही राजीनामा द्यावा लागेल। बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे बांधवांना। कारण चांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट अर्धे युरोप खंडाचा बादशाह झाला, त्याच्या आई बाबाचा पत्ता नाही, तो रेन्सम मॅकडोनाल्ड ब्रिटनचा पंतप्रधान झाला। अरे कोळशाच्या खाणीत आणि दारूच्या गुत्त्यात काम करणारा अब्राहिम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा भीमराव या भारताचा शिल्पकार झाला। भारताचा शिल्पकार झाला, परंतु काय हरामखोर, आता त्या पोरांना आमचा पोरगा येतो, ही धमक आमच्यामध्येच असते। त्या आमच्या अभिजितला की दिल्ली हलवून टाकली आणि या संभाजीनगर मधलाय एक आमचं पोरग तुमचं मंत्री हलवू शकतंय, अख्खं दिल्ली हलवू शकतंय। हे बाबासाहेबांनी दिलेली ताकद आहे। क्यों? क्योंकि घर मेरे भीम नहीं होते तो ये संविधान नहीं होता। घर मेरे भीम नहीं होते तो ये संविधान नहीं होता। हर तरफ तानाशाही, इंसानियत का नाम नहीं होता। अरे दुनिया का हमारी तरफ कभी ध्यान नहीं होता। घर मेरे भीम नहीं होते तो इस दुनिया के नक्शे में इस भारत का कहीं नाम नहीं होता, कहीं नाम नहीं होता। आणि ते संविधान बदलण्याच्या गोष्टी करतात। तिकडं आमचा अभिजित उपोषणाला उठला का काही म्हणून आल्याच्या कुठं कुठं झोंबला असेल मला माहित नाही, लगेच आरक्षण हटाव। तुमच्या का बापानं दिलं होतं का आरक्षण हटाव, लगेच त्याला म्हणजे त्याची कॉपी करायला लागली। अरे तो दिपके, त्याचे खपकेले खतरनाक असते, ते जय भीमवाला आहे, घाबरत नाही आमचे पूर्ण। आणि म्हणून त्या मनुवाद्याला काही लोक तर घटनाच बदलायच्या गोष्टी करायला लागले। घटना, अरे घटना बदलने के लिए आए,
अवसर साहेब, घटना बदलने के लिए आए थे 95 में। अरे घटना बदलने के लिए आए, घुटने बदल के चले गए, लेकिन घटना बदल नहीं पाए। घुटने, अरे माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं संविधान, अरे आता विधान बसतात मांडीत। माझ्या बाबासाहेबांनी लिहिलं संविधान, अरे आता विधान बसतात मांडीत। तेव्हा का हात गेले होते? कुठं कुठं गेले होते? मोडले होते, तुटले होते। संजय मगर म्हणतात, हात उठा के देखो। हात बघा, संविधानानं काय केलं आम्हाला, आणि हे आरामखोर संविधान बनण्याच्या गोष्टी करतात। अरे तुमचा बाप सोडा, तुमची माय बी येणार नाही। हात उठा के देखो, हाथों में ताकत आ गई। हाथ उठा के देखो, हाथों में ताकत आ गई। नजरें उठा के देखो, नजरों में शोहरत समा गई। सीना तान के चलो, अरे सीने में हिम्मत आ गई। अरे लिखा जो मेरे बाबा ने इस देश का संविधान, तो हमें भी थोडी किंमत आ गई। आणि म्हणून त्या मनुवाद्यांना सांगायचंय, अरे माग का लागताय? मी काय बोललो? अरे घटना लिहायला दुसरा बाप आणणार कुठून तुम्ही? बाप तो बाप रहेगा, बाप तो बाप। बाळासाहेब भद्रे, क्या बात है, तुम्ही मागून पैसे देता। खतरनाक काम आहे। 200 रुपयाची भेटाली, त्यांचं म्हणणं आहे, अरे बाप तो बाप रहे। म्हणून त्या मनुवाद्यांना सांगणे, अरे माग का लागताय संविधानाच्या? काही लोक बोलले बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही, म्हणे त्या BN रावनं लिहिलं। अरे बाबासाहेबांचा चपराशी होता ना रे बाबा। अरे माग का लागताय संविधानाच्या? अरे तुम्ही रे उठून सुटून, अरे माग का लागताय संविधानाच्या? अरे तुम्ही रे उठून सुटून। बघा, शपथ सांगतो, सेकंड लाईनला आवडलं तर टाळ्या वाजवायच्या। अरे माग का लागताय? बदला 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 बदला। तो एक टकला अभिनेता आहे, तो म्हणतो घटना जुनी झाली, नवीन त्याला म्हणतो तो बाप बी जुना झालाय, त्या मायला नवा नवरा पडते। नाही खरे का बोलाय? तसंच असतंय माझं काम। अरे माग का लागताय संविधानाच्या? अरे तुम्ही रे उठून सुटून। अरे मग घटना लिहायचा नवरा आणणार दुसरा। विश्वास गायकवाड यांचं जे चॅनल आहे, कॅमेरा आहे ना, हे आता तसं नाही। विश्वास गायकवाड यांच्याकडून फक्त 200 रुपये आहेत साहेब, पण मला दाखवा, चांगलं एडिट करा। का म्हणजे इकडे बघा, अरे माग का लागताय संविधानाच्या? या महाराज
लय गायक आहेत, लय गायक आहेत या महाराष्ट्रात, लय गायक आहेत, लय गायक आहेत, पण अख्ख्या कलाकाराची मावशी आणि माझी माय कलाबाई युराळी हे 100 रुपये नाही, 1,00,000 रुपये बाकीचे आणून दे. अरे संविधानाच्या, अरे तुम्ही उठून सुटून मग घटना लिहाय आईचा नवरा अण्णा अरे ज्ञानेश्वर दुधकोडे शाहीर, क्या बात है शाहीर, शाहिरांनी 100 रुपये 200 रुपये दिलेले आहेत. आणि तुमचं काय म्हणणं आहे? अरे घटना लिवाया आईचं नाव जयंती उत्सव समितीचे या वर्षीचे उपाध्यक्ष सुशील आंभोरे उर्फ बाळू, टाळू बघू का जरा, 100 रुपयाची भेट दिली, संध्याकाळी भेट. या तुमच्यावर बाबा लागले बघा, तुमच्यावर येवलेवर जाल. आईचा नवरा म्हणजे काय? कोणी सांगाव आईचा नवरा म्हणजे कोण? बाप. बाप तो बाप रहेगा, 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 बाप तो बाप रहेगा. महाराष्ट्राच्या ख्यातनाम गीत गायक किशोर वाघ, प्राध्यापक किशोर वाघ, तसेच आमचे आबा बँजो वादक, भारताचे ख्यातनाम आबा, यांच्याकडून 150 रुपयाची भेट आली. पण येवले बुवा, येवले तुम्ही अजून जेवले नाही वाटते. आनंद शिंदे, क्या बात आहे, कुठून तिकडून आले. आनंद शिंदे आमचे बंधू, यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. संजय मगर ये शेर अभी नहीं गाता, लेकिन चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. हाय 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 हाय. संजय मगर दिसायला एवढासा माणूस आहे, वर्षभर पाण्यात, मगर पाण्यातच राहते, आणि संध्याकाळ झाली की बाहेर येते. संध्याकाळ समजून घ्या. मगर अरे मेरा जिगर है तू. पाणी पांढरं ते पाण्यात पाणी टाकून घेते. पण त्यांचा शेर काय म्हणतोय बघा, चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. मगर चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. कदरदानों के पास ही तो गुणों की कदर होती है, ना किसी के हाथ में
में किसी की तकदीर होती है, मगर 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 झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे। अरे यकीनन वहां पर मेरे भीमजी की तस्वीर होती है। संजय मगर असेच येतात आणि असेच जातात। अरे भीमानं दिलेल्या सवलतीची सुरेश अडसुळे साहेब हे 50 रुपये तुम्ही येवले बोला मागितले होते उधार। ओ मगर इकडे या। अगर बगर कुछ नाही, मगाशी 50 मागितले होते ना, मी देतो तुम्हाला। काम भारी घ्या जय भीम। 2 हाना पण पुढारी म्हणा। शेर क्या बात है, त्यांचा शेर आहे, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संजय मगरच्या शेरसाठी। बाबासाहेब कौतकर हा हे बघा, येवले भाऊ उपाशी जेवले नाही कोणापाशी। अच्छा आमच्यासाठी 100 रुपयाची भेट आलेली नाही, काय नाही टेन्शन नाही घ्यायचं। म्हणून सवलती शेर शेर माचीस येते घ्यायच्यात माचीस हे वर। अरे हा 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 मगर मगर तुमच्यासाठी हे अजून अहो मानधने मानधन तो माणूस प्रॉपर्टी नावावर करून देईल तुमच्या। लय मोकळ्या मनाचा माणूस आहे, कधी नाही हा शब्द नाही त्या माणसाकडं। काही कधी जा मागा। त्यांच्यासाठी पुन्हा पैसा हा नसतं, मान हा असं महत्वाचा। आणि म्हणून त्यांची फरमाइश आहे पुन्हा एकदा शेर कि चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है, कदरदानों के पास ही तो गुणों की कदर होती है, ना किसी के हाथ में अरे किसी की तकदीर होती है, मगर 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 झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे। अरे यकीनन वहां पर मेरे भीमजी की तस्वीर होती है। मगर साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। म्हणून भीमानं दिलेलं जय भीम बोलाया हराम जाद्या कशाची वाट बघित। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नील दादा जाधव आणि अध्यक्ष अरे घेराले का अध्यक्ष पदाचा फायदा, अध्यक्ष पदाचा फायदा नाही, चांगला फायदा घेतला त्यानं, चांगलं काम केलं। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण येवले साहेब जरी आयोजक असले तरी अध्यक्ष म्हणून त्यांनी बरोबर चॉईस केली। हा भव्य दिव्य हा कार्यक्रम राबवण्यात त्या सर्व युवकांचं योगदान आहे, भरपूर योगदान आहे। कोण आहे? अरे एवढा मोठा फोटो आहे ना तो आधी कळतंय लोकांना। ते वामन दादा तुला बघा लागले। आता काय नाव सांगतो तू? अरे बापरे, महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर आणि माझे मामा विक्रम खरात यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आलेली आहे। आणि म्हणून आज बोले सारा समाज, आज बोले घाबरू नको। अनन्या आणि स्वरा शिंदे 100 रुपयाची भेट। अरे घाबरायला लागले मला, एवढा बेसूर आहे का मी? अरे हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं, आज बोले सारा समाज, आज बोले सारा समाज।
घटनापतीचा आहे तो ताज, घटनापतीचा आहे तो ताज. आणि म्हणून लोकशाहीनं देश आपला, लोकशाहीनं देश आपला बघा गेलाय नटून, बघा गेलाय नटून. लोकशाहीनं देश आपला गेलाय नटून, लोकशाहीनं देश हा मला. कारण अरे घटना लिवायचा नवरा, संदेश श्रीखंडे याच्याकडून 100 रुपयाची भेटायली गौतम आव्हाड म्हणतात, अरे आरक्षण असं दिलं भीमानं, सारखं ते आपल्या ताटात आहे. लढा दिला भीमानं महाडचा, ते पाणी आपल्या ओठात आहे. अरे फुले पडती आज तुमच्या माना सन्मानाची, ते आज तुमच्या वाटात आहे. अरे जे कोणी पैमान होईल भीमाला गौतमा, त्याला त्याला काय करण्याची ताकद आहे? त्याला सरळ करण्याची फक्त जय भीमवाल्याची ताकद आहे. आडवा एवढ्या फक्त. अरे नडला त्याला तोड्याला, त्या नडला त्याला तोड्याला. अरे लोकशाहीनं देश आपला गेलाय नटून, लोकशाहीनं देश आपला गेलाय नटून, लोकशाहीनं देश आपला गेलाय नटून, लोकशाहीनं देश आपला गेलाय नटून. म्हणून अरे घटना लिवायचा नवरा, की वामनाच्या गाण्यामध्ये बाबासाहेब समोर दिसताय. आणि म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील कलावंत मिळून या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतो. अरे आज दिवस हा आनंदाचा, गौतम आव्हाडांनी हे गीत लिहिलंय. आणि या वामन दादाच्या जयंतीमध्ये जे प्रबोधनाचे कार्यक्रम होतात बांधवांनो, अरे आज दिवस हा आनंदाचा वाट अशी ती धरा. अरे आज दिवस हा आनंदाचा, अरे वाट अशी ती धरा. आणि घराघरात वामन दादाची जयंती साजरी करावी. वामनदादाची जयंती साजरी करावी. वामनदादाची जयंती साजरी करावी.
शाहूचा विचार मांडला, फुले शाहूचा विचार मांडला, गाडा भीमाचं त्यानं चोरलं, आणि म्हणून आठवणीमध्ये वामन दादा, आठवणीमध्ये वामन दादा, त्याची स्मरावी, म्हणून अरे घराघरामध्ये वामन दादाची जयंती साजरी करावी, सईबाबाजीचा तो लेख, सईबाबाजीचा तो लेख, सईबाबाजीचा तो लेख, होता शिलवण वागला, शिष्य गौतम लिहितो गातो, हे गीत आताच महाराष्ट्राचं ख्यातनाम काव्यरत्न गौतम हे आव्हान यांनी लिहिलं. म्हणून अरे शिष्य गौतम लिहितो गातो, शिष्य गौतम लिहितो गातो, शिष्य गौतम लिहितो गातो, वाणी वाणी दरवयाशी ती फिरावी, आणि घराघरात वामन दादाची जयंती साजरी, लताबाई अरविंद अवसरमोल 100 रुपयाची भेट आलेली, धन्यवाद. विमोबाई भालेराव यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट आलेली, धन्यवाद.